तर नमस्कार मंडळी, मनीषा पूर्वे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आणि हो फ्रेंड्स, आज आहे खूप चांगला दिवस। आज आहे रविवार आणि रविवारीच्या दिवशी आज सुट्टी आहे यांना। तर म्हटलं चला कुठेतरी बाहेर जायचं आहे। तर कुठे बाहेर जायचं आहे, मग बाबांनी आठवण करून दिली होती की ते काल भिलाईला गेले होते, तिथे शिवपुराण होती बा म्हणून। तर म्हटलं चला आज संडे आहे तर आपण सगळेच जण जाऊ येऊया मस्त, म्हणून आम्ही सगळेच जण रेडी झाले आहोत। आता वाजले आहेत 12 आणि 12 वाजता आम्ही आता घरून निघत आहोत आणि आम्ही चाललोच भिलाईला। तर भिलाईला कशासाठी, तर ते शिवपुराण ऐकायला। आणि आजचा आज लास्ट दिवस आहे शिवपुराणचा। तर कशी असते शिवपुराण, आणि पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा आम्ही चाललेलो आहोत अशी प्रदीपजी मिश्राची शिवपुराण ऐकायसाठी। मागल्या वर्षी आमची इकडे राजनांदगावच्या जवळपासच कुठेतरी होती, तेव्हा आम्ही गेलेलो होतो। आणि आता हे दुसरं टाईम आहे। म्हणतात की तिथे गेल्याच्या नंतर तिथे बसून पेंडॉलमध्ये कथा ऐकली आणि तिथे आपली मनोकामना सांगितली तर ते पूर्ण होतात। तर चला याच आशेने आपण जाऊया आणि जे पण आपल्या मनामध्ये आहे ते आपण सगळं तिथे सांगूया श्री शंकर भगवानला। आणि तुम्ही पण आमच्यासोबत कंटिन्यू राहा। आणि हो फ्रेंड्स, सर्वांना ओम नमः शिवाय। आता आमची तयारी वगैरे झाली तर आम्ही आता निघत आहोत। तर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तुम्हाला रागवल्याशिवाय किंवा तुमच्याशी कडक बोलल्याशिवाय तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओ, तर खूप सारे जण बघतात आणि जे सबस्क्रायबर आहेत ते तर नक्कीच बघतात, पण जे सबस्क्राईब ज्यांनी केलेले नाही आहे ते लोक जास्त माझे यूट्यूबचे व्हिडिओ बघतात। तर प्लीज तुम्हालाच म्हणत आहे की तुम्ही सबस्क्राईब करा। हो तुम्हीच जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनाच म्हणताय प्लीज लाईक करा। पैसे लागत नाही आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही। आम्हाला खूप मेहनत लागते व्हिडिओ करायला। घरचे सगळे कामं वगैरे आवरा आणि छोटे छोटे क्लिप घ्या आणि मग त्याचे व्हिडिओ करा, त्याला एडिटिंग करा। छोटा बाळ आहे माझा, त्या छोट्या बाळाला सांभाळून, घर सांभाळून, सर्वांना सासू सासरे पण आहेत माझे, त्यांना पण सांभाळून सगळं काही करावं लागते मला। तर प्लीज माझ्या या गोष्टींची प्लीज तुम्ही आदर करा आणि मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। चला मग निघूया आपण। पण रेडी झालाय। तुला का बिस्किट खायचे आहे? कशी केली चप्पल बघ, हे अशी कोणी घालून दिली चप्पल? मम्मा हे असे अंगठा बाहेर दाखव। यश काय खाते तू? बिगी खाते। कोणी दिलं बुकी दादूला? मम्मा क्या ऐकते? कोणी दिला? खावाला मला देते का? हा दे ना मला, मी खाऊन घेऊ पूर्ण तुझ गाजीन गाणं मला खाते। पण जायच्या आधी जेव्हा गाडीवर बसतो तेव्हा आमच्या इथे गणेशजीची मूर्ती ठेवलेली आहे, तिथे फूल आम्ही ठेवतो बघा। छान मस्त असं लाल फूल ठेवून दिलेलं आहे। आणि मग ओम नमः शिवाय म्हणून आम्ही आपली गाडी स्टार्ट केली आणि सगळेच जण निघालो। तर काय काही दूर पोहोचल्याच्या नंतर माझ्या बाळाला काय झोप यायला लागली, तर तो झोपून गेला होता मस्त माझ्या मांडीवर। त्याला काऊ चिऊ सगळे दाखवतो तर तो काही ऐकेना आणि गाडीवर बसल्यानंतर तर त्याला मम्मीच हवी राहते ना, मांडीवर मस्त छान असं झोपून गेला। आई वगैरे पण मस्त इकडे तिकडे मस्त छान नजारे बघत होते। आणि बघता काय आम्ही पोहोचलो भिलाईला आम्ही जवळ, आणि हा भिलाईचे एंट्री गेट होता जिथे आम्ही पोहोचणार होतो तिथे। आणि पोहोचलोत, मग आपली गाडी वगैरे छान पार्क करायसाठी म्हणजे अशी जागा बघितली, इतकी छान पार्किंगची व्यवस्था वगैरे होती तिथे की खूप जास्त सर्वांना रांगेत वगैरे गाड्या ठेवायला, छोट्या गाड्यांसाठी वेगळ्या, मोठ्या गाड्यांसाठी वेगळ्या अशी पार्किंगची जागा होती। खूप मोठा असा ग्राउंड होता। आणि ही दुसरी शिवपुराण होती जेव्हा ऐकायला गेलेले होते तेव्हा। आणि पोलीस सिक्युरिटी वगैरे तर खूप जास्त होती, जिथे पोलीस होते आम्हाला सगळं काही सांगत होते, इकडे जा तिकडे जा, इथून गेट आहे तिथून गेट आहे असं वगैरे म्हणून। आणि छान व्यवस्था केलेली होती आणि ही शिवपुराण भिलाईची होती। आम्ही शिवपुराण ऐकायसाठी आलेलो होतो, त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। बघू शकतात खूप जास्त गर्दी आहे, खूप जणांनी खूप दुकाने पण लावलेली आहे। बघू शकतात सामोरे बघा केळी, फळं, मुलांचे खेळणे वगैरे, पॉपकॉर्न वगैरे। तुम्हाला बसायचं असेल खाली तर हे पत्री पण मिळत आहे इथे सगळी व्यवस्था होणार आहे। तुम्ही किती सारी गर्दी आहे।
बापरे बाप, इतकी सारी गर्दी होती की पाय ठेवायला पण जागा नव्हते आणि तिथे मोठेवाले 4 पेंडॉल ठेवलेले होते. तरी पण तिथे सगळी जागा भरलेली होती. जशी तशी आम्हाला एक जागा मिळाली. मस्त झाड वगैरे होतं, त्या झाडाखाली आम्ही बसलेलो होतो आणि मस्त आई बाबा थोड्याशा समोर आपलं आणि आम्ही पेपर घेऊन गेलेलो होतो. तर जशी तशी आम्हाला पेपर हातरून अशी जागा मिळाली. माझे अहो पण माझ्या साईडला बसलेले होते. हो, इकडे आलो. प्रदीपजी मिश्राची कथा ऐकायला आलो. की नाही, किती गर्दी आहे. क्लॅप क्लॅप करा, सगळे ताड्या वाजवत आहे. बरोबर दादू, क्लॅप क्लॅप. जशी तशी आम्हाला बसायला जागा मिळाली. बघा, आम्ही पेपर हातून खाली बसलो आहोत. आई बाबा तिकडे बसलेले आहेत समोर. हो ना दादू, कुठे कुठे आई बाबा? हो, बघता बघता किती गर्दी झाली बघा. पेंडॉलच्या बाहेर बसून आहोत आम्ही. झाड मिळालं, झाडाखाली सावली दिसली, आम्ही तिथे येऊन बसलो. हो ना दादू, आयांशची झोप पण होऊन गेली. आमच्या मागे आयांशचे पप्पा पण बसून आहे. हो की नाही? मिश्रा जेव्हा भजन म्हणते तेव्हा म्हणशील ना, कसं म्हणशील सांग बरं. माझ्या आयांशच्या फेवरेट आहे प्रदीपजी मिश्राचं भजन. हो, तिकडे आहे प्रदीपजी मिश्रा. असं आम्हाला काही ऐकू नाही रे, कारण की आम्ही सगळे पेंडॉलच्या बाहेर बसून आहोत. दादा बोल बाप, काय मिळालं? चॉकी मम्मा नाही देत होती. बॅगमध्ये होता चॉकी. आयशला मी चॉकलेट देत नव्हते तर त्यांनी बरोबर शोधून काढलं चॉकलेट. हो ना दादू? हो, खाणार तू चॉकी? असं चॉकी खाणार? कथा ऐकायला तर सगळे लोक येतातच, पण तिथे दान वगैरे पण भरपूर लोक करतात. तर बघा इथे आता सगळे एक मुलगी आहे ती चॉकलेट वाटत होती. आम्हाला पण चॉकलेट मिळाले. भरपूर लोक चॉकलेट, कोणी पाणी पाऊस, कोणी बिस्किटचे पॅकेट, कोणी काही असं करून सगळेच जण काही काही वाटत होते तिथे. तर सर्वात जण म्हणजे काहीतरी दान करून आशीर्वाद घेत होते. आणि हो, शिवपुराण ऐकायला जेव्हा आपण तिथे बसतो तर काही मिनिटासाठी किंवा काही सेकंदासाठी जरी भोले बाबाचं नाव जप केलं तरी पण ते आपल्या मनातली गोष्ट ऐकतात असं आहे. आणि त्या ठिकाणचं महत्त्व खूप जास्त असते. म्हणून किती गरमी होत होती, वारा नाही चालत होता, खूप घाम वगैरे पण येत होता. तरी पण अयांशला घेऊन मी तिथे बसलेली होती आणि आम्ही सगळेच जण गेलेलो होतो. आणि अयांशचं टिफिन बॉटल वगैरे सगळेच जण घेऊन गेलेलो होतो आम्ही. त्याची पण काळजी घ्यायलाच पाहिजे. असेच मीच नाही, पण माझ्यासारखे खूप सारे लेडीज लोक, म्हणजे एवढे बुड्ढ्या वगैरे बाया पण तिथे आलेले होते, ज्यांना चालता फिरता पण येत नाही. असे पण लोक येऊन तिथे आपल्या मनोकामना वगैरे म्हणतात. आयांश, 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 इकडे बघ. अरे वा, पप्पाच्या मांडीवर जाऊन बसला का रे? एक नाही हा बदमाश. आयांशला बोर होता इकडून तिकडे तिकडून इकडे. आता पप्पाजवळ जाऊन बसलेला आहे आयांश. बघा, चिप्स खात आहे मस्त. लोकांची गर्दी वाढतच चाललेली आहे. प्रदीपजी मिश्रा हे शंकर भगवानचंच प्रवचन करतात. तर त्याच्यानंतर तिथे होत होतं मस्त असं भजन आणि तिथे सुरू झालं भजन. याच्यासाठी सगळेच जण उभे झाले होते आणि टाळ्या वाजवत होते. मस्त असं खूप छान असं वातावरण होतं आणि मस्त वाटत होतं. थोड्या वेळाच्या नंतर पण इथे छोटे छोटे मुलं होते, ते पण मस्त उभे होऊन डान्स करायला वगैरे पण लागलेले होते. तर अशी प्रदीपजी मिश्राची खूप छान अशी कथा झालेली होती. ही भिलाईची कथा आहे. तर तुम्ही कुठे पण तुमच्या इकडे जवळपास जर कथा होत असेल तर तुम्ही नक्की बघा. आणि मी व्हिडिओ एडिटिंग करत असताना बघा, हा माझा गदूबाळ मस्त भजन म्हणताय. त्याला सांगितलं भजन म्हणतायत बा म्हणून, तर भजन म्हणतायत. आता थोड्या वेळातच त्याच्या पप्पाच्या मांडीवर जाऊन बसलेला होता. आणि मग थोड्या वेळ झालं आणि 2 तास तरी आम्ही तिथे बसलो. त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालोत, अयांश, मी आणि अयांशचे पप्पा. कारण की टिफिन चारायला तिथे काही जागा नव्हती, म्हणून म्हटलं चला गाडीमध्ये जाऊ आणि अयांशला मस्त टिफिन चारून वगैरे येऊ. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथून उठून निघून गेलोत. आणि मग बघा, आम्ही तिथून आलो. त्याच्यानंतर इथे सगळेच जण प्रसाद वाटत होते. तर अयांशच्या पप्पांनी मस्त ग्लासमध्ये दूध, आम्हाला वाटलं ज्यूस वगैरे देत असतील बा म्हणून, तर मस्त छान गरम गरम दूध देत होते. मस्त साखर टाकून होती, तिथं गोड दूध होतं. तर माझ्या बाळाला हा होणार म्हणून अयांशच्या पप्पांनी मस्त तिथून आणलं आणि आम्ही पोहोचलोत आपल्या गाडीवर बसायसाठी. आमच्या अयांश फर्स्ट टाइम पाऊचनी पाणी पित आहे, तर मोठा खुश. इथं पाणी पाऊच पण वाटत होते. अयांशच्या पप्पांनी पाऊच घेऊन आणलेला आहे दादू. आणि दूध पण वाटत होते, ते पण घेऊन आलेले आहे. हो ना, तिकडे खूप जास्त गरमी होती म्हणून आम्ही आता गाडीमध्ये येऊन बसलेलो आहोत. अयांशची आहे जेवणाची टाईम झालेली. आता अयांशला जेवण चारतो आम्ही. अयांशला बहुती मजा येत आहे पाऊचनी प्यायला पाणी. बघा बघा कशा स्माइल करतोय.
खूप जास्त गर्दी आहे, गर्दी. बापरे बापरे बापरे. तू का पाणी पिताय की मजा करताय? फ्रेंड्स, आम्ही आपल्या गाडीमध्ये बसलेलो होतो. तेवढ्याच याच्यात आम्हाला दिसलं की कुठेतरी महाप्रसाद वाटत आहेत म्हणून. तर चला महाप्रसाद आणूया. बघा किती सारी गर्दी आहे इथे महाप्रसादसाठी. पाणी पाऊस पण घेऊया आपण. थांबा. ले लो ले लो ले लो. हाँ आराम से. आम्हाला ही मिळालेली आहे खिचडी महाप्रसादामध्ये. 2-3 प्लेट घेऊन आलेली आहे आणि अयांश इथे चालवत आहे गाडी. हो रे अयांशू, आता पप्पा नाही चालवणार हो ना, अयांश दादा चालवणार गाडी. इकडे बघ, खूपच खुश. अयांश हा पप्पाला नाही चालवू देणार हो ना, अयांशच चालवणार. पिक पिक कर बर दादू. अरे बापा, बापरे 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 बापरे, काय सुरू केलं, काय सुरू केलं. अरे अरे अरे, तोडून ठेवशील ना 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 ना. बघा 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 काय करतो गो गदुली. चला आता आम्ही महाप्रसाद खातो, मग भेटतो तुम्हाला. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. खिचडी कोणी सांडवली बघा बघा, किती इमानदारीनं सांगतोय. बघा इकडे बघा, खिचडी सांडवून ठेवली. हा, कोणी सांडवली हे बघा. इथे ठेवता ठेवता खाली सांडवून दिली गदूनी. आणि विचारते तर मी म्हणते कोणी सांडवली सांग. पप्पाला नाव सांगते तू. कोणाचं नाव सांगते? तुझ्या स्वतःच्या. पप्पाजी, अयांशने खिचडी सांडवली. तर अशा प्रकारे आमची भिलाईची शिवपुराण अशी आमची संपन्न झालेली आहे. आता आम्ही घरासाठी निघणार आहोत. आई बाबा पण जस्ट येतच आहे, कॉल आलेला होता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझ्या आणि माझ्या बाळाचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय बाय.